बोल बोलने बोले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजड़ले गान बोल बोलने बोले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजड़ले गान वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाबने दातरी जातो माघारा गान वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाबने दातरी जातो माघारा गाम बोला बोलने बोले जागे बाहेर आतनी गेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजेडले गाम हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहु मोठ्याने नाही निवडली थोरलाने नका निजोभिकेच्या भेने हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहु मोठ्याने नाही निवडली थोरलाने नका निजोभिकेच्या भेने वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाबने दातरी जातो माघारा गाम बोल अबोलने बोले जागे बाहेर आतनी जेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजेडले गान मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही दुजा अनिक मागुता गान मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही दुजा अनिक मागता गाम वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जाबने दातरी जातो माघारा गाम बोल अबोलने बोले जागे बाहेर आतनी गेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजेडले गाम काही जागा की निजलासी सुने जागवून दारापासी तुझ्या हितासाठी करी वसवसी
भेटी न घेसी वासुदेवासी गा काही जागा की निजलासी सुने जागून दारापाशी तुझ्या हितासाठी करी वसवसी भेटी न घेसी वासुदेवाशी गा वासुदेव करी तू फिरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जबने दा तरी जातो माघारा ऐसे जागविले अवघे जन होते संचित ती केले दान तुका मने दुबळी कोण कोण गेली वासुदेवासी विसरून गाम ऐसे जागविले अवघे जन होते संचित ती केले दान तुका मने दुबळी कोण कोण गेली वासुदेवासी विसरून गाम वासुदेव करी तू फिरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जबनी दा तरी जातो माघारा गाम हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होत बहु मोठ्याने नाही निवडली थोरलाने नका निजोभिकेच्या भेने गाम वासुदेव करी तू फिरा वाडियात बाहेर दार कोणी काहीतरी दान पुण्य करा जबनी दत्तरी जातो माघारा गाम बोल अबोलने बोले जागे बाहेर आतनी गेले कैसे घरात घर कुल केले नेनो अंधार ना उजेडले गाम वासुदेव करी तो फिरा वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा जबने दातरी जातो माघारा गाम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी साजती सिंदूर वदन देवु यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरिवतम साराशी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता सामपत सरस्वती भगवती निशीस जड्यापहं मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमा वंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पदे फनिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने ताण तो क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणम ओम शांतकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकिकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम। ध्यात्वा नीलोत्पल श्यामम राम राजीव लोचनम। जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सका रामचंद्रम। सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणन्यम जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं। कारुण्य रूपं करुणाकरं तं श्री रामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय। रामकृष्ण हरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय।
बाळूमामा नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला. मनमोहन गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. जय जय राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा। ओम नमो नारायणा नारायणा वेद पारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा। ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा। श्रीमद नारायण भगवत नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण ओम नमो नारायण नारायण वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण। ओम नमो नारायण ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकर हे भोळ्या शंकर आवड तुला बिलाची आवड तुला बिलाची बिलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बिलाची आवड तुला बिलाची आवड तुला बिलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठम वातात्मजम वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तठी भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओवी 250 ते 275। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेद्या आत्मरूपाय देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरीती यज्ञ पुरुषा चुक्ती भोगता जो जैशी कर्पुराची राशी की जय मग अग्नी लावून दिजे कामिष्टांनी संचर विजे काळकुट्टम दैवे अमृत कुंभ जोडला तो पाय हानोनी उलंडिला तैसा नासती धर्म निपुजला हे तुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग का संसारू अपेक्षिजे परी नेनती ते काय कीजे अप्राप्त देखे जैशी रांदवनी रस स्वयं की करोनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म मनोनी हे पारता दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवादरता मनी वशे ती गुणी अवृत्त हे वेद जाननी भ्रांत मनोनी उपनिषदादी समस्त सात्विक ते यर रजतमात्मक जेत निरूप ये कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धराम मनोनी तुदान हे सुख दुःखाशीच कारण येत झन्यांत करण रिगो देशी तू गुणत्रया ते आह्वेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंभजनी जरी वेद बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण ही तापुले हेची घेपे जैसा प्रगटलिया गबस्ती असे सही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चाली जती सांगे मजम का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानी जे होते ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे मनोनी ऐके प्रार्थना याची परी पाहता तुझ उचित होय आता शोध स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तवा आयुष्याची हे मनाले जेन सांडिजे तुवा पुले विहित कर्म परी कर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सतक्रियाची आचरावी हे तू विना तू योगयुक्त होवनी फळाचा संगू सांडोनी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे परी
आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे ते तोषावे, हेही नको ही निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वंचताची ठाके, तरी तेथे चिनी अपरितोखे क्षोभावे नाम, आचरता सिद्धी गेले, तरी काजाची कीर आले, परी खेली आहे सगुण जाहले ऐशेची मानी, देखे जी तुलाले कर्म निपजे, ते तुले आधी पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सजे झाले जाणे, देखे समता सत्कर्मी, हे जे सरशेपण मनोधर्मी, त्याची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे, अर्जुन समत्व चित्ताचे, त्याची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अथीम, तो बुद्धी योग विवरिता, बहुते पाडे पारता, दिसे हा आरुता कर्म योगुम, परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्म शेष सहजे योग स्थिती, मनोनी बुद्धी योगू सदरू, तेत अर्जुना होई स्थिरू, मने करे आवेरू फळ हे तुचा, मनोनी बुद्धी योग सधरू, एने अर्जुना होई स्थिरू, मने करी आवेरू फळ हे तुचा, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. श्री महाभारत रामायण सुंदरकांड 28वा अध्याय भाग 5. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. हातीचे हाती घेता वस्तू, शब्दे विनार्थ प्राप्तू, पाचवे वाचेचा हारतू, श्रोता समर्थू हा श्रीराम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुट्टानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनास मी काज काय माझे, करीना मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 28व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, कथेला अनुसंधानाला सुरुवात करण्या अगोदर आज इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस, नवीन वर्ष सुरू होते आणि हे
नवीन सुरू झालेलं 2025 नूतन वर्ष माझ्याकडून तो माझ्या परिवाराकडून तुम्हाला या नवीन वर्षाबद्दल अगदी अंतकरणापासून मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। हे 2025 हे नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं तुम्हा सर्वांना जावो हीच भगवान पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना अगदी अंतकरणापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। कथेच अनुसंधान भाविक हो, हनुमंत यांनी रामरायांना समाधी अवस्थेतून उत्थान अवस्थेमध्ये आणण्यासाठी हनुमंत या भगवंताच्या त्या अवस्थेला पोहोचलेले, जी भगवंताने अवस्था धारण केली। कारण एखादा माल विकत घ्यायचा असेल किंवा विकायचा असेल, माल विकणं किंवा विकत घेणं हे कार्य झालं, पण त्या योग्यतेचा बाजारभाव मिळाला पाहिजे, त्या मालाला किंमत मिळाली पाहिजे, हे तत्व झालं। कार्य आणि तत्व याची सांगड घातल्यानंतर अरास्त असा परमार्थ होतो, योग्य अशी भक्ती होते आणि मग कुठंतरी भगवंताच्या परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्याला सानिध्य प्राप्त होतं, जवळीक प्राप्त होते आणि भगवंताचा ठेवा आपल्याला प्राप्त होतो। म्हणून हनुमंत यांनी काय केलेले आहे, परा पश्यंती मध्यमानी वैखरी या 4 वाचेच्या पलीकडची अवस्था ज्याला परादी वाचा म्हणतात, त्या परादी वाचेनं भगवंताशी न बोलताच संभाषण करायचं ठरवलेलं आहे। एवढंच नाही, हे देहाची अवस्था आहे, सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह याच्याही पलीकडची महाकारण अवस्था हनुमंत यांनी त्या महाकारण अवस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि रामरायाला समाधी अवस्थेतून उत्थान अवस्थेमध्ये आणण्यासाठी हनुमंत या त्या योग्यतेचे झालेले आहे। म्हणजे आपण परमार्थ करत असताना आपली योग्यता काय, आपली मर्यादा काय, आपण किती खोल पाण्यात पोहू शकतो याची जाणीव आपणा स्वतःला असावी। आपण बऱ्याच वेळा मोठेपणाच्या फंदामध्ये आपली मर्यादा सोडून बसतो। मर्यादा म्हणजे काय तर लायकी, आपली लायकी सोडून वागण्याचा प्रयत्न करतो, पण परमार्थामध्ये हे सगळं क्षुल्लक मानलं जातं। लायकी, मान, दंभ याला किंमत नाही, अजिबात किंमत नाही। आणि हनुमंत या न बोलता रामराया बरोबर प्रबोधन कसे करणार आहेत? प्रबोधन म्हणजे काहीतरी मुखातून आपल्या वाणीतून अमृत वचन सांगणं, योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करणं। पण हनुमंत या तर म्हणतात, वाचे विन अनुवादोन गुरु वचन प्रतिपादी। वाचे शिवाय हनुमंतराया बोलतील, म्हणजे मुखातून एक शब्द न काढता रामरायाला प्रबोधन करतील। ते कसं तर एक वस्तू आहे, आपल्याकडची एक वस्तू दुसऱ्याला द्यायची आहे, तर वस्तू देण्या घेण्याचा संबंध हाताचा येतो, वाणीचा काही संबंध नाही, बोललं तरी चालतं। म्हणजे एकमेकाकडची वस्तू दुसऱ्याला देता येते, दुसऱ्याकडची वस्तू घेता येते आणि व्यवहार होतो।
अशाच प्रकारे भगवंताबरोबर संवाद साधण्याचा सहेतुक प्रयत्न हनुमंतराया करणार आहे. आणि 5व्या वाचेतून हनुमंतरायाच्या काय निघणार आहे हे तो श्रोता रामराया आहेत. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. सगळी सभा भरलेली आहे. सगळे सर्वांगाचं कान करून ब्रह्मपत्राची कथा लक्ष्मण दादाच्या मुखातून ऐकत आहेत. अंतरी अद्वैत्य एक, बाह्य स्वधर्मे पाळी लोक, अंतरी निज बोध चोख, वेद विवेक बाह्य पाळी. अंतरंगात अवस्था कशी आहे तर ईश्वराबरोबर या मूळ तत्वाबरोबर ऐक्य आहे. जे मूळ तत्व शिव आहे, ओंकार स्वरूप आहे, त्या भगवंता बरोबर ऐक्य आहे. आणि बाहेरून पाहिलं तर सामान्य लोकांसारखं चालणं, बोलणं, वागणं, राहणीमान हे सामान्य लोकांसारखं आहे. अंतरंगामध्ये एवढा विवेक आहे, एवढं ज्ञान आहे, निजबोध आहे. आणि तो निजबोध अंतकरणामध्ये शुद्ध आहे, पवित्र आहे. पण बाहेरून मात्र सर्व या सृष्टी तलावरचे वेद विहित जे नियम आहेत ते नियम पाळले जातात. ही भक्ताची लक्षणे आहेत. अंतरी सर्वस्वाचा त्याग, बाह्यावतार भोगी भोग, सांडोनी समाधी निज योग, उद्धरी जग निज कीर्ती. हे भगवंता, अहो तुमची अवस्था काय आहे? तुम्ही समाधी लावून बसलेत. तुमच्या दृष्टीनं ते योग्य असेल, पण अवतार तुम्ही समाधी लावून बसण्यासाठी नाही घेतला. राम म्हणून अवताराला आले ते समाधी लावून बसण्यासाठी आले का? अंतरंगामधून सर्वस्वाचा त्याग केलेले असे अवतारी पुरुष रामराया तुम्ही आहात. आणि बाहेरच्या दृष्टीनं पाहायचं म्हटलं तरी तुम्ही सुख दुःख संसार परमार्थ भोग भोगी हे सगळं जगाला दाखवतंय. आणि म्हणून हे दाखवण्यासाठी तुम्ही निजयोग साधलेला आहे, तो समाधी योग प्राप्त करून घेतलेला आहे, स्वतःला समाधी लावून घेतलेली आहे. पण भगवान परमात्मा तुम्ही अवताराला आलात, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराया जन जड जीव, जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी देवा तुम्ही अवताराला आलेले आहात. आणि तुम्ही या जगाचा उद्धार करून स्वतःची कीर्ती करून घ्या. समाधीतून बाहेर या, सांडोनी समाधी सांकडी, तोडी नवग्रहांची वेडी, सोडी देवांची बांधवडी, उभारी गुढी रामराजा. हे रामराया, हे रघुत्तमा, देवा समाधी लावून बसणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही हे समाधीचं संकट आम्हा सगळ्या भक्तावर का निर्माण करता? आम्हाला ते फार मोठं न टळणारं संकट वाटतं देवा. म्हणून भक्ताच्या संकटामध्ये धावून येणारे असे भगवान परमात्मा तुम्ही आहात. तुम्ही या समाधीतून बाहेर येऊन हे भक्ताचं साकड संकट दूर करावं. या लवकर बाहेर. आणि राजा रावणानं या नवग्रहाची पायरी केलेली आहे, त्या पायरीमध्ये ते नवग्रह अडकलेले आहेत. त्यातून त्यांची मुक्तता करा. राजा रावणाच्या बंदिवासामध्ये जे 33 कोटी देव आहेत
त्या देवांची बांधवडी सोडवण्याचं काम रामराय या समाधीतून बाहेर येऊन तुम्ही तात्काळ करायलाच पाहिजे. हेच या अवताराचं मुख्य अशा प्रकारचं कार्य आहे. आणि रामराज्याची गुढी उभारली पाहिजे. म्हणून तुम्ही रामराया समाधीतून बाहेर आलं पाहिजे. हनुमंतराया प्रबोधन करतात. सद्गुरु वशिष्ठाचे वचन ऐकून या रघुनंदन सोये होनी सावधान दिदले आलिंगन हनुमंता. ही ओवी फार सुंदर आहे बघा. प्रबोधन कोण करतं? हनुमंतराया करतात. म्हणजे एक भक्त. प्रबोधन कुणाला करतात? रामरायाला करतात. समाधी अवस्थेतून उत्थान अवस्थेमध्ये म्हणजे समाधीतून उठवण्यासाठी हनुमंतराया प्रबोधन करतात. म्हणजे देवाला प्रबोधन करण्याचं काम एक निजभक्त करतो. पण त्या प्रबोधनाचं श्रेय, त्या प्रबोधनाचा भार आपल्याकडे नाही घेत. आपल्या पदरचं काही नाही सांगत. मग हनुमंतराया काय करतात? तर जे कुलगुरु वशिष्ठांच्या मुखातला अमृत वचन आहे, त्यांनी जो श्लोक सांगितलेला आहे तोच श्लोक रामरायाला हनुमंतराया आपल्या मुखातून सांगतात. हनुमंतराया म्हणतात, कुलगुरु वशिष्ठांचं वचन तुम्हाला माहिती आहे ना, नवग्रहाची बिडी सोडवली पाहिजे, देव बांधवडीतून मुक्त केले पाहिजे आणि रामनामाची पताका तिथं फडकवली पाहिजे. रामनामाची गुढी, रामराज्याची गुढी तिथं उभा केली पाहिजे. आणि हे प्रबोधन हनुमंतरायाचं भगवान परमात्मा श्रीरामानी ऐकलं आणि आपल्या कुलगुरूंचं अमृत वचन आपला निजभक्त आपल्याला सांगतो. तात्काळ रामरायांनी ते श्रवण केलं. रामराया समाधी अवस्थेतून उत्थान अवस्थेत आले. म्हणजे समाधी सोडली, सावध झाले आणि हनुमंतरायाला रामरायांनी आलिंगन दिलं. श्रीरामाचे जे हृदयगत हनुमान जाणे भगवत भक्तम. श्रीराम झाला साव, श्रीरामाचे जे हृदयगत हनुमान जाणे भगवत भक्तम. हनुमंताचा भावार्थ जाणे रघुनाथ हृदयस्थम. रामरायाच्या अंतकरणामध्ये काय आहे? रामरायाच्या मनामध्ये काय आहे? हे फक्त हनुमंतराया जाणू शकतात. म्हणजे देवाची काय लीला आहे, देवाचं काय कार्य आहे, देव काय चमत्कार करतो, काय लीला करतो, हे फक्त त्याच्या लाडक्या भक्ताला माहित असतं. आणि तो लाडका भक्त भगवंताचा, रामरायाचा भक्त सखया हनुमंत आहे. आणि हनुमंताचं अंतकरण किती शुद्ध आहे. हनुमंताच्या अंतकरणामध्ये जगाच्या कल्याणाविषयीचा किती मोठा विचार आहे, म्हणजे सद्भाव आहे. हे फक्त रामराया जाणू शकतात. म्हणजे ईश्वर भक्ताच्या अंतकरणाला जाणू शकतो आणि देवाचं अंतकरण, देवाचं मन भक्त ओळखू शकतो. हे हनुमंतरायाच्या आणि रामरायाच्या रूपकातून नाथराया तुम्हा आम्हाला सांगतात.
कपिशी दिदले आलिंगण श्रीराम झाला सावधान देवभक्ताचे अनन्यपण अगम्य जान श्रुतिशास्त्रम. हनुमंतरायांनी रामरायाला समाधीतून उठवलं. रामरायाला समाधीतून उठणं भाग पडलं. देवाला भक्ताचं ऐकावं लागतं. नाही, भक्ताचं देव ऐकतोच. ऐकणं भागच पडतं. भक्ताच्या शब्दासमोर देवाला जाता येत नाही. देवाला जाऊन चालत नाही. आणि समाधीतून रामराया उठले, सावध झाले. तसं पाहिलं तर हनुमंतराया यांचा देह वानर योनीचा आहे. आणि अशा वानराला रामरायांनी आलिंगन दिलं. देवभक्ताची मिठी पडली. देवभक्ताचं नातं काय असतं ही अगम्य आहे. म्हणजे याचा विचार श्रुती शास्त्र वेद पोथी पुराण ग्रंथ संत महंत कुणीही करू शकत नाही. हा एक थोर विचार आहे. त्यांचं नातं हे आगळं आणि वेगळं आहे. जसं लोणी आणि तूप असतं तसं देव आणि भक्ताचं स्वरूप असतं. जशी साखर आणि गोडी असते तसं देव आणि भक्ताचं स्वरूप असतं. याच्यातला एकपणा, याच्यातला वेगळेपणा, याच्यातली सगुणता, याच्यातली निर्गुणता, याच्यातला भाव, याच्यातला भावाभाव, याच्यातले गुण दोष, दोष गुण हे फक्त देवभक्तालाच एकमेकाचे कळतात. बाकीच्यांना नाही. नात्रय म्हणतात. श्रीराम अनन्य भक्त सीता अनन्य भक्ती हनुमंता दोहीची ऐका वया कथा श्री रघुनाथा आल्हाद. रामरायाला काय आवडतं? रामरायाला म्हणजे भगवंताला काय आवडतं, देवाला काय आवडतं, तर भक्ताची कथा ऐकायला आवडते. आपला लाडका भक्त आपल्यासाठी काय करतो, कसं सर्वस्व आपल्याला अर्पण करतो, तन मन धन काया चित्त वित्त जीवित्व हा भक्त आपल्याला समर्पित करतो. आणि ती केलेली कार्यपद्धतीची महिमा लक्ष्मण दादाच्या मुखातून ब्रह्मपत्राच्या स्वरूपातून रामरायाला ऐकायला आनंद झालेला आहे. रामरायाची अनन्य भक्त माऊली सीता आहे. हनुमंतरायाची अनन्य साधारण अशी रामरायाची भक्ती आहे. आणि या दोघांचं महिमान ऐकायला रामरायाला आनंद होतो. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचक आहेत. रामराया सहित बाकीचे सगळेच ब्रह्मपत्र वाचनाचा आनंद अनुभव सुख घेत आहेत. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्रामध्ये अजून काय काय वाचणार आहेत हे पुढील भागात आपण चिंतनात पाहू. या भागामध्ये रामरायाला समाधी अवस्थेतून उठवण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. रामराया सावध झालेले आहेत. हनुमंताला आलिंगन दिल्यानंतर लक्ष्मण दादाच्या मुखातून ब्रह्मपत्राचं वाचन ऐकायला रामराया उत्सुक आहेत, तयार आहेत. आणि लक्ष्मण दादा पुढच्या भागामध्ये क्रमशः ब्रह्मपत्राचं जे वाचन करतील त्याचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळेल.
पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनी अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती, नरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालम्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भगवतान स्मरामी। हरिरेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहि भिन्न वपु, यती यशमती परमार्थ गती, नरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भगवतान स्मरामी। श्री अनंता मधुसूदन, पद्मनाभ नारायण, जगव्यापका जनार्दन, आनंद घना विनाशम, सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेष शयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळ कृष्ण, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे। जनार्दन एकनाथ, 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 जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, केशव नारायण माधवा गोविंद, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदरा, संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता, केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदरा, संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।